झी टॉकीच्या मराठी सिनेसौंदर्याचे शिल्पकार या कॅलेंडरचा अभिनेता रितेश देशमुखच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं। या कॅलेंडरसाठी मराठी इंडस्ट्रीतील 12 नायिकांनी ग्लॅमरस फोटोशूट केलाय। त्यांचा हा ग्लॅमरस लुक चांगलाच हटके ठरलाय। बघूया त्याचीच ही खास झलक। त्यांनी जेव्हा डिफाइन केलं की त्यांना काय हवंय, ग्लॅमरस ॲट द सेम टाइम मराठमोळा चेहरा। आय वॉज सो हॅपी। कॅलेंडर लॉन्च आपण फक्त हिंदीत वगैरे बघतो, वेन स्टार्स कम, पण जेव्हा त्यांनी हे सांगितलं आणि आय वॉज हॅपी आणि मला खूप आवडलं त्यांचं। मी तेजसचे खूप आभार मानेन की म्हणजे त्यांनी माझं नाव रेकमेंड केलं आणि मला याच्यात झळकण्याचा चान्स मिळाला। कन्सेप्ट इतकी सुंदर आहे, त्यामुळे खूप मजा आली काम करताना। कारण पडद्यामागच्या कलाकारांना आपण कधी पुढे येताना बघत नाही, त्यामुळे त्यांना ट्रिब्यूट म्हणून किंवा त्यांचं कॉन्ट्रीब्युशन कुठेतरी दिसावं, त्यामुळे ही थीम फारच छान आहे। खूप मजा आली। एकतर तेजसने खूप छान पद्धतीने सगळ्या गोष्टी हँडल केल्या आणि थँक्स टू झी मराठी की प्रत्येकाला वेगवेगळे लुक दिले आणि एवढ्या छान स्वरूपामध्ये आणि कुठेही वल्गर न दिसता हे प्रेझेंटेशन झालं। झी टॉकीज मला चान्स दिला, त्यात मी त्यांचे खूप आभार मानतो। आणि हा जो विषय आहे त्यांनी हाताळायला संधी दिली, हा खूप बोल्ड विषय आहे खरा, पण त्यांनी तो हाताळायला संधी दिली, त्यात त्यांचे खरंच थँक्स आहे। झी टॉकीजचं 2014चं हे जे कॅलेंडर आहे ते खूप इनोव्हेटिव्ह आहे। जे लोक कॅमेराच्या मागे उभं राहून काम करतात त्यांचं काम आणि त्यांचे डिपार्टमेंट्स लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी आम्हाला मिळाली असं मी म्हणेन। झी 24 तास, एक पाऊल पुढे।